नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे उर्मटराव, बाशिंगराव आणि हेमा मालिनी, तीन माणसांचे तीन नमुने. उद्धव ठाकरे यांनी काल समाजवादी विचाराच्या अनेक संघटनांची युती केली. समर्थन करताना ते असं म्हणाले की मी काही चूक केलेलं नाही. माझे वडील बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस यांची चांगली मैत्री होती, त्यामुळे मी काही चूक केलेलं नाही. मी जे केलं ते बरोबरच आहे. उद्धव ठाकरे यांना हे माहिती पाहिजे की मैत्री आणि पक्षीय युती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मैत्री ही भावनिक असते आणि पक्ष जो असतो त्याला विचार महत्त्वाचा असतो. त्यामुळे एक तर विचार पटले तर युती होते किंवा काहीतरी व्यावहारिक तडजोड, व्यावहारिक नफ्या तोट्याचा विचार असा करून युती होते. उद्धव ठाकरे यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या युत्या केल्या आहेत, ज्या जुन्या लोकांशी संबंध तोडलेत आणि नवीन लोकांशी संबंध जोडलेत, त्यात वैचारिक प्रामाणिकपणा कुठेही नाही आहे. त्यात केवळ त्यांना मुख्यमंत्री व्हायचं हा एकमेव उद्देश दिसून येतो. त्यामुळे त्यांनी समाजवादी पक्षाशी केलेल्या युतीचं समर्थन करू नये. दुसरं त्यांनी काय केलं आहे की संघावर त्यांनी नेहमीप्रमाणे बेमुरवतपणे टीका केलेली आहे. संघाशी आपण संबंध तोडले, संघाशी म्हणजे भाजपशी, यात आपलं काही चुकलेलं नाही. संघ ही कसली संघटना आहे? संघाचा स्वातंत्र्य संग्रामाशी काही संबंध नाही, संयुक्त महाराष्ट्र परिषदेशी काही संबंध नाही, आणि मुख्य म्हणजे आणीबाणी विरुद्ध संघ कुठे लढला? संघाचा त्याही लढ्यात काही संबंध नाही. इतकं खोटं विधान, इतकं खोटं भाषण, इतकं खोटं वक्तव्य महाराष्ट्रात तरी आजपर्यंत कोणीही केलेलं नाही. आणीबाणी विरुद्ध जो लढा झाला, लोकशाहीच्या रक्षणासाठी जो लढा झाला, त्याला JPचं नेतृत्व होतं आणि संघटनेचं पाठबळ जे असतं ते मुख्यतः संघाचं होतं. संघाचे प्रचारक नानाजी देशमुख हे JPचे, जयप्रकाश नारायण यांचे उजवे हात होते आणि संघाच्या पाठिंब्यामुळेच आणीबाणी विरुद्धचा हा लढा वेगवेगळ्या प्रकारानं तो लढा लढला गेला, समर्थपणे लढला गेला, न दमता लढला गेला. तर तो संघाच्या पाठिंब्यामुळे, आणि हे जयप्रकाश नारायण यांनी मान्य केलेलं आहे. आता ही शरद पवारांची स्टाईल आहे की ते जयप्रकाश नारायण यांना खोटं पाडतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही असं वाटतं की आपण जयप्रकाश नारायण यांच्या धोतराला हात घातला तरी लोक आपलं ऐकून घेतील. पण लोक इतके दूधखोळे नाही आहेत. लोक जयप्रकाश नारायण आणि उद्धव ठाकरे यांच्यात किती अंतर आहे हे ओळखतात. दुसरा माणसाचा जो नमुना आहे तो म्हणजे अजित पवार. अजित पवार यांनी आपल्या काकांची संगत सोडली. उद्धव ठाकरे यांनी वडिलांची संगत सोडली, अजित पवार यांनी काकांची संगत सोडली. अर्थात दोघांचे कारणं, दोघांचे उद्देश अगदी वेगवेगळे आहेत. आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी केली आणि ते सरकारात आले, उपमुख्यमंत्री झाले. या घटनेला परवा 10 ऑक्टोबरला 100 दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्तानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये आणि अन्य अनेक ठिकाणी काही भाषणं केली, काही विचार मांडले. आता अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि मुख्यमंत्री होण्यासाठीच त्यांनी काकांची संगत सोडले, कारण काका त्यांना कधीही मुख्यमंत्री करणार नाहीत हे त्यांना माहिती आहे. त्या मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी भाजप आणि शिवसेना यांच्याशी युती करणं पसंत केलेलं आहे. त्यांची अडचण कुठे पाहतली? रुसवे फुगवे, नाराजी, आपण थोडेसे दूर
दूरस्थ मनस्थितीत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांची मुख्य अडचण काय आहे पहा. ते असं म्हणतात की मला मुख्यमंत्री आपण तुम्हाला करू असं आश्वासन भाजपच्या श्रेष्ठींनी दिले. भाजपचे श्रेष्ठी असं उघड इतकं मोकळं आश्वासन नाही देणार. त्यांना अशी अट घालण्यात आलेली आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र येथे जी राष्ट्रवादीची शक्ती आहे ती सगळीच्या सगळी तुम्ही भाजपच्या दिशेनं वळवली पाहिजे. आणि भाजपच्या म्हणजे महाराष्ट्राच्या 48 जागा आहेत त्यातल्या 45 तरी जागा भाजपला मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी फडणवीस एकनाथ शिंदे प्रयत्न करतील. पण तुमचंही योगदान तेवढंच भरीव असेल तर विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला मुख्यमंत्री करायचं की नाही याचा विचार केला जाईल. तेव्हा उद्धव ठाकरे यांना आता आपण पुन्हा काही मुख्यमंत्री होऊ असं वाटत नाही आहे. त्यामुळे त्यांचा तोल सुटलेला आहे आणि म्हणून ते काहीही आरोप करता आहेत. अजित पवार यांचं कसं आहे की त्यांचं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्यामध्ये अडचणी खूप आहेत. बारामतीला सुप्रिया सुळ्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची. बारामतीचा जो पारंपरिक मतदार आहे तो शरद पवारांना बांधील आहे. तर ती बांधिलकी तोडणं इतकं सोपं नाही आहे. पण मतदारसुद्धा हल्ली सुज्ञ असतात. ते भविष्याचा विचार करतात. शरद पवारांना ओहोटी लागले हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे ते शरद पवारांची साथ सोडू शकतात आणि अजित पवारांना साथ देऊ शकतात. पण अजित पवार हे काही अगदी तुटल्या सांदळासारखे आहेत असं नाही. ही जी युती आहे ती निव्वळ स्वार्थासाठी विचारासाठी नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवार असं म्हणाले की महात्मा फुले, शाहू महाराज आणि आंबेडकर ही जी त्रिमूर्ती आहे या त्रिमूर्तीला आम्ही सोडलेलं नाही. या त्रिमूर्तींचे जे विचार आहेत तेच आमचे विचार आहेत. आता फुले, शाहू महाराज आणि आंबेडकर यांचं कर्तृत्व, यांचं योगदान, यांची वैचारिक संपत्ती, वैचारिक त्यांचं जे धन आहे ते याची चर्चा करण्याचा हा व्हिडिओ काही आत्ता ते योग्य स्थळ नव्हे. आपण एवढंच पाहू की फुले, आंबेडकर आणि शाहू महाराज यांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी आणि विशेषतः शरद पवारांनी जे राजकारण केलं ते पूर्णपणे विद्वेषाचं केलं. ब्राह्मण समाजाच्या विरुद्ध इतर समाजाला उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मराठा समाज आणि इतर समाज यांच्यामध्ये दरी पाडण्याचा प्रयत्न केला आणि मराठा समाजाला असं दाखवून दिलं की आम्हीच तुमचे रक्षण करते आहोत. पण ती देखील फसवणूक होती. आज मराठा समाजाला रस्त्यावर येऊन आरक्षण मागावं लागत आहे नोकऱ्यांसाठी. शरद पवारांचं कर्तृत्व हे मराठा समाजानं रस्त्यावर येऊन दाखवलेलं आहे की यांनी आम्हाला भिकेला लावलं किंवा यांनी आम्हाला सुस्थिर केलं नाही. तर ही त्यांची वैचारिक त्यांची जी कमाई आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आणि अजित पवारांची, त्या अजित पवारांनी कुठेतरी फुले, शाहू महाराज आणि आंबेडकर यांच्या जोडीला आणखीन कोणी नेते जे भाजपचे आदर्श आहेत त्यातल्या कुठल्या तरी नेत्याचे विचार वाचून आत्मसात करून त्याविषयी काहीतरी वक्तव्य केलं तर भाजपचे जे अनुयायी आहेत, भाजपचे जे मतदार आहेत त्यांना अजित पवार यांच्याविषयी जवळीक वाटू शकेल. नाही तर सर्वसामान्य मराठी माणसाला अजित पवार मुख्यमंत्री होण्यामध्ये काय स्वारस्य आहे आणि भाजपसाठी आपण कष्ट करायचे आणि मुख्यमंत्री अजित पवार हे गणित, हे समीकरणच व्यस्त आहे. तर तो विचार अजित पवारांनी केला पाहिजे. तिसरा नमुना माणसांचा आहे हेमा मालिनी. हेमा मालिनीला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हेमा मालिनीचं कसं आहे की तिने
धर्मेंद्र यांच्याशी दुसरा विवाह केलेला आहे. हेमा मालिनी यांचे या चित्रपटसृष्टीतील एक नामवंत आसामी आहे. हेमा मालिनी म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये ज्या नट्या असतात त्यांच्याविषयी जी कुजबूज असते, त्या कुजबुजीपासून, त्या गॉसिपमधून हेमा मालिनी फार अडकलेल्याने त्यांना त्यातून मुक्तता मिळाली. त्यांनी आपलं शील, आपलं कॅरेक्टर सांभाळलेलं आहे. आणि एकदा धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यानंतर एक तर चित्रपटातली कारकीर्द, तिथे त्या अभिनयात आणि नृत्यामध्ये कमी पडल्या नाही. त्यांची संभाषण पद्धती अतिशय आकर्षक आहे. आणि धर्मेंद्रशी त्यांनी जो संसार केला तो एका घरंदाज बाईसारखा केला, नटीसारखा केला नाही. हे त्यांचं कर्तृत्व खरोखर. आणि त्या लोकसभेच्या सभासद सुद्धा आहेत. तिथे देखील त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या मतदारसंघाची आणि लोकसभेची चांगली सेवा केली आहे. तेव्हा एक सिनेमा सृष्टीमध्ये नांदूनही आणि चांगलं भरभराटीचं यश मिळवूनही त्यांनी त्या शीलवती म्हणून खरोखर वाखाणण्याजोगा. आशा भोसले त्यांच्याविषयी जे म्हणतात त्याची मला आठवण येते. त्या असं म्हणाल्या होत्या एकदा की हेमा मालिनीला पाहिल्यानंतर मला कुठलीही देवी आठवते. देवीचं जे मुख असतं प्रसन्न, कल्याणकारी, अभय देणारं, वरद हस्ताचं, तसं हेमा मालिनीकडे बघितल्यानंतर प्रसन्न वाटतं. तर हे 3 माणसांचे 3 नमुने मी सादर केलेत. एक उर्मट आहे, दुसऱ्याला केवळ मुख्यमंत्री व्हायचं आहे, त्यासाठी कष्ट किती करावे लागणार आहेत याची त्यांना अजून कल्पना नाही. आणि तिसरं म्हणजे सिनेमासृष्टीत राहून देखील माणूस किती चांगला राहू शकतो आणि वैवाहिक बंधनं किती काटेकोरपणे, व्यवस्थितपणे पाळू शकतो. असे 3 नमुने मी आपल्याला आज सादर केले. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.